पवारांचं राजकारण काय आहे? म्हणजे कोणत्याही पातळीवर शरद पवारांना महाराष्ट्रातल्या 1/4पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. अजित पवार हे शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी काम केलं. तो शरद पवारांचा पक्षचिन्हासहित जेव्हा त्यांनी बळकावला, तो केल्यानंतर असं तुम्हाला दिसतं की अजित पवारांच्या राजकारणाचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे. आता राज ठाकरेंचं आणि भाजपचं जे नातं आहे ते असं फार गुंतागुंतीचं आहे आणि राज ठाकरेंसारख्या शहाण्या माणसाला त्यांना सबंध गुजरात मॉडेल हे पीआरचं मॉडेल आहे हे त्यांना कळलं नसेल का? मग 19ला त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सर्वात कल्पक अशा प्रकारची स्कीम राबवली, ती म्हणजे लावरे तो व्हिडिओ. प्रश्न असा आहे की राज ठाकरेंना सत्तेच्या बाहेर राहण्याचा कंटाळा आलेला आहे, पण भाजपने जे उद्धव ठाकरेंचं त्यांनी काल केलंय तेच ते राज ठाकरेंचं उद्या करतील. त्यातला प्रॉब्लेम असा आहे की उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरची जी एक टांगती तलवार आहे ती बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आहे. त्यामुळे त्यांना दर 10 वाक्यानंतर हे सांगावं लागतं की नाही पण तरी आम्ही हिंदू आहोतच. मुसलमानांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेला तेवढं मतदान सरकलंच नाही तर काय करायचं, हा एक गंभीर प्रश्न उद्धव ठाकरेंच्या समोर असणार आहे. बराच काळ उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गद्दार, मिंधे, खोके हे शब्द वापरून झाले. त्यांनी 50 कोटी घेतले. तुमचे लोक सगळे संत सज्जन आहेत का? शिंदेंशी मोदी आणि शहांचं 1-on-1 बोलणं होतं, फडणवीसांच्या मार्फत नाही होत. मला असं वाटतं की महायुतीची स्पर्धा मवियाशी आहेच, पण महायुतीमध्ये शिंदे आणि फडणवीसांची एकमेकांची तीव्र स्पर्धा आहे. दीपक सर, मगाशी बोलण्यातून एक प्रकर्षाने विचार आपल्यामध्ये आला, तो विचारधारा बदललेल्या राजकीय पक्षांच्या बाजूंचा. आत्ता प्रचाराच्या निमित्ताने, जागा वाटपाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत. अजित पवार आणि त्यांची विचारधारा आपल्या पक्षासोबत असतानाही त्यांच्या विरोधी गोष्टी बोलणं सदाभाऊ खोतांचं अलीकडचं आलेलं विधान. तुम्ही विचारधारा किंवा त्यांच्या भूमिकेच्या विरोधात बोला, पण कुठेतरी ना ह्याच्यात मला अजित पवारांची कुठेतरी गोची होते असं मला दिसून येतं आहे या जागा वाटपाच्या निमित्ताने, प्रचाराच्या निमित्ताने. आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी ते मनसे फॅक्टरला सपोर्ट करताना दिसत आहेत, ज्यांनी त्यांच्या अगेन्स्टही उमेदवार दिलेले आहेत. तर हे जेव्हा आपण पाहतो ना, अरे इथे तर यांना सपोर्ट आहे, इथे तर यांच्या विरोध आहे. जर ठाण्यात विरोधी आहेत, अविनाश जाधव भाजपच्या उमेदवारांच्या विरोधी आहेत, इथे तर मोठी टक्कर आहे. तर हे बघून पण थोडंसं चक्रावल्यासारखं होतं किंवा त्या भागातले उमेदवार काय विचार करत असतील, मतदार काय विचार करत असतील की आता नेमकं काय करावं. कसं हे तुम्ही कसं पाहता याच्याकडे? मी आता ह्या अजित पवार आणि राज ठाकरे दोघांच्याही पक्षांची भूमिका, बदलणारी विचारधारा याचा थोडा अंदाज घेतला तर आपल्याला त्या दोघांचं राजकारण काय पद्धतीनं गेलं ते कळेल. आपण अजित पवारांचा आधी विचार करू. तर अजित पवार हे पवारांचे पुतणे, त्यामुळे पवारांचं राजकारण त्यांनी 2022 पर्यंत केलं, म्हणजे 19 पर्यंत केलं असं आपण म्हणू. 19 ते 22 त्यांनी बळजबरीने केलं असं फार तर त्यांना संशयाचा फायदा देऊन म्हणता येईल. पवारांचं राजकारण काय आहे? तर पवारांचं राजकारण हे काँग्रेसमधल्या अधिक बलिष्ठ सरंजामदारांचं राजकारण आहे. म्हणजे पवारांना सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये मिळालेलं यश काय आहे? तर 56 जागा त्यांना ते काँग्रेस एसमध्ये होते तेव्हा मिळाले, 56 ते 58. आणि मला वाटतं 99 साली जेव्हा त्यांचा पक्ष त्यांनी स्थापन केला तेव्हा 71 का 73, म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त जागा त्यांना मिळाल्या होत्या. म्हणजे कोणत्याही पातळीवर शरद पवारांना महाराष्ट्रातल्या 1/4पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. म्हणजे ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत का? मोठे नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मोठे नेते होते का? महाराष्ट्राचे मोठे नेते होते. या दोनही मोठ्या नेत्यांना कधीही महाराष्ट्र 1/4पेक्षा जास्त जिंकता आलेलं नाही. हे आणि दोन्ही प्रादेशिक नेते आहेत का? तर बाळासाहेबांचा तर पक्ष प्रादेशिकच होता. जरी पवार दीर्घकाळ काँग्रेसमध्ये आले आणि आता त्यांच्या पक्षाला ते राष्ट्रवादी म्हणत असले तरी तो इसेन्शियली महाराष्ट्रवादी पक्ष आहे, कारण महाराष्ट्राच्या बाहेर त्या पक्षाला काही स्थान नाही. पण मग असं असताना हे दोन एवढे बडे नेते यांना तेलुगू देसम किंवा अकाली दल किंवा ममता बॅनर्जी किंवा आसाम गण परिषद किंवा फॉर दॅट मॅटर वाय एस जगनमोहन रेड्डी आणि के.सी. राव यांच्यासारखी सत्ता का नाही मिळाली? याचं कारण जे राज्यव्यापी अशा प्रकारचं राजकारण करायला पाहिजे, जे भाषा संस्कृतीचं राजकारण असेल. आणि जरी बाळासाहेबांनी भूमिपुत्राचं राजकारण केलेलं असलं तरी भूमिपुत्राचं राजकारण करताना ते फक्त मुंबई ठाण्यापुरते मर्यादित होते. म्हणजे पवारांचं जे राजकारण आहे
ते बलिष्ठ सरंजामदारांचं आणि 99 सालानंतर अगदी सुरुवातीला तरी सोनिया गांधींना विरोध करणाऱ्या काँग्रेसजनांचं राजकारण होतं. हे सगळं राजकारण करत असताना अजित पवार हे शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी काम केलं. शरद पवारांचा पुतण्या आणि त्यांच्या आणि पवारांच्या वागड्या बोलण्यामध्ये फरक आहे. पवार हे सॉफ्ट स्पोकन आहेत, म्हणजे अनेक लोकांना ते केसाने गळा कापतात असं वाटतं. त्यांनी खांद्यावर हात ठेवला तर त्या माणसाने धास्तीच घेतली पाहिजे असं लोक म्हणतात. याच्या उलट दादांच्या बाबतीमध्ये ते तडकाफड बोलतात आणि होणार तर होणार म्हणून सांगतात, नाही तर नाही म्हणून सांगतात. एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की ही सगळी प्रतिमा निर्मिती आहे. प्रत्येक नेत्याच्या प्रतिमा निर्मितीचे कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये. मग एका टप्प्याला दादांना लक्षात आलं की आता आपण गावात बोलत नाही आहोत, आता कोणाच्याही हातात मोबाईल असू शकतो आणि आपलं कुठलंही बोलणं हे ट्विस्ट केलं जाऊ शकतं किंवा आहे तसं मांडलं तरी लोक अंगावर येऊ शकतात. आणि मग दादांनी एका कुठल्या तरी टप्प्याला जरा सोज्वळ, थोडंसं मवाळ अशा प्रकारचं बोलणं सुरू केलेलं दिसतं. पण ते कायम पवारांचं उपग्रह असलेलं राजकारण आहे त्यांचं. बरोबर. एका कुठल्या तरी टप्प्याला त्यांना असं वाटलं की साहेब आपल्याला जेवढा वाव देत नाहीये. त्यांनी पक्ष जेव्हा सोडला आणि त्यांची अधिवेशनं घेतली आता 2022 साली, तेव्हा ते पवारांना असं म्हणाले की मग तुम्ही निवृत्त होणार की नाही. मग तुम्ही निवृत्त होणार नाही, मग आम्ही आयुष्यभर काय उपमुख्यमंत्रीच राहायचं का. त्यांचा मुद्दा एकदम व्हॅलिड आहे. पण पवारांनाही त्यांना उपमुख्यमंत्रीच ठेवलं असेल मागच्या 25 वर्षात, तरी पवार जर नसते त्यांच्या आयुष्यामध्ये तर अजित पवार उपमुख्यमंत्री तरी झाले असते का. नसते झाले. आणि पवारांच्या सोबत केलेल्या कामातनं निर्माण झालेल्या आर्थिक पुण्याईच्या जीवावरच ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी नेगोशिएट करू शकले. बरोबर. मग त्यांनी जेव्हा स्वतःचा पक्ष नवा स्थापन केला किंवा शरद पवारांचा पक्ष बळकावला, तो शरद पवारांचा पक्ष चिन्हासहित जेव्हा त्यांनी बळकावला, तो केल्यानंतर असं तुम्हाला दिसतं की अजित पवारांच्या राजकारणाचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही तडकाफड बोलून चालणार नाही, कारण तुम्हीच पक्षाचे प्रमुख आहात. म्हणजे तुम्ही कोणाला तरी ओरडाल आणि मग लोक जाऊन दुसऱ्याकडे रडतील असा माणूसच तुमच्या पक्षात नाही. प्रफुल्ल पटेल हा काही तो माणूस नव्हे. म्हणजे जे काही सांभाळायचं तर तुम्हालाच सांभाळायचं आहे. म्हणजे आधी तुम्ही बंड करू शकायचा, आता लोकच तुमच्या विरुद्ध बंड करू शकताय. आधी तुम्हाला पवारांनी अमुक केलं नाही, त्यांनी ओबीसीनं घेतलं नाही, त्यांनी दलितांना घेतलं नाही, त्यांनी मुसलमानांना घेतलं नाही, त्यांनी बायकांना प्रतिनिधित्व दिलं का नाही, ह्याच्याबद्दल आतल्या आत तरी बोलण्याची सोय होती. आता तुम्हालाच ते सगळं करायचंय. त्यामुळे गेल्या वर्षभरात तुम्हाला असं दिसतं की पवारांचं छत्र निघून गेलेले अजित पवार हे राजकीय दृष्ट्या अनाथग्रस्त आहेत. आणि त्याच्यामुळे आपली प्रतिमा कशी बदलेल ह्याच्यासाठी त्याने ते गुलाबी जॅकेट, ते 100-200 कोटी रुपयांचं पॉलिटिकल मार्केटिंग, हे सगळं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना त्यांना असं लक्षात येतंय आणि यायला पाहिजे की पवारांचे किती पक्ष महाराष्ट्रात टिकू शकतील, बाळासाहेब ठाकरेंचे किती पक्ष महाराष्ट्रात टिकू शकतील, तसं पवारांचे किती पक्ष टिकतील. म्हणजे दादांकडे असं काही स्किल आहे का की जिथे पवार आधी नव्हते तिथे जाऊन पण दादा ते मतदारसंघ पादाक्रांत करू शकतील, अशी सध्या सोय नाहीये. दादांनी 60 गाठली आहे, पवार 85चे आहे, दादांची पण 60 झाली आहे. त्यांच्या मुलांच्या राजकारणाची सुरुवातच होऊ शकलेली नाही. त्यांच्या पत्नीचं राजकारण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मतदारसंघात बायकोला उभं केल्यामुळे उभं राहण्याच्या आधीच ते राजकारण संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अजितदादांचं जे राजकारण आहे ते त्याला विकासाचं राजकारण म्हणतात. त्यांची सगळी जर भाषणं त्यांच्या जनसन्मान यात्रेतली तुम्ही पाहिली तर ते काय म्हणतात, इकडे 50 कोटी दिले, इकडे 100 कोटी दिले, इकडे पूल आणला, तिकडे विमानतळ केलं, इथे आम्ही काय बोरवेल मारल्या, जे काही केलं असेल. आणि हे सगळं करायचं तर सत्ता पाहिजेच. म्हणजे त्यांना ते अप्रत्यक्षपणे हे सांगतायत की ज्याला कोणाला आपल्या मतदारसंघामध्ये काहीही करायचं असेल त्याला विरोधात राहणं ही चैन परवडणारीच नाही. म्हणजे हे जर दादांचं म्हणणं 25-30 वर्षाच्या राजकारणानंतर आपण खरं मानायचं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये विरोधी पक्ष राहील की नाही. आणि पैसे जे आहेत ते मतदारसंघाचे आहेत ना. पैसे मतदारसंघामध्ये आणण्याची तुमची क्षमता आणि माझी क्षमता याच्यात फरक असू शकतो. तुम्ही 100 कोटी आणू शकाल विकासासाठी, मी 10 कोटी आणेन, पण हा आपल्या वैयक्तिक क्षमतेतला फरक आहे. पण उद्या जर कोणी म्हणालं की तुम्ही सरकारबरोबर गेलात तरच 100 कोटी मिळतील आणि तुम्ही सरकारबरोबर नाही आला तर 10 कोटी पण तुम्हाला मिळू देणार नाही, तर याला तुम्ही लोकशाही व्यवस्थेतलं राजकारण नाही, अजिबातच नाही. म्हणजे दादा ज्या प्रकारच्या सोकॉल्ड विकासाच्या मॉडेलची तरफदारी करतायत त्यांना लक्षात येत नाही की समजा जर 20 नोव्हेंबरला त्यांच्या पक्षाचा बाजार उठला तर ते विरोधात जातील किंवा महायुतीचं काही बरं झालं नाही किंवा अगदी महायुतीचं बरं झालं आणि महायुतीमधल्या उरलेल्या 2 घटक पक्षांना दादांची गरजच लागली नाही तर दादांची माणसं विरोधात राहतील की नाही, स्वतः दादा विरोधात राहतील की नाही,
आणि जर विरोधात राहिले आणि दादांचीच विचारसरणी नंतर सत्तेवर आलेल्या माणसांनी दादांच्या विरोधात वापरली तर दादांच्या माणसांचं काय होईल? म्हणजे दादांकडे ते पवारांच्या सोबत होते तेव्हा किमान सहकाराबद्दल काहीतरी करायचं आहे, मार्केटिंग म्हणजे शेतमालांच्या विक्रीबद्दल काहीतरी करायचं आहे, ह्याच्याबद्दल काही एक तोडकी मोडकी का होईना भूमिका अशी असेल जी ते पवारांची भूमिका उचलून कॉपी पेस्ट करून बोलत होते. गेल्या 2 वर्षात ते जी पोपटपंची करतायत ती काय आहे? तर मोदीजी आमच्या सोबत आहेत म्हणून विकास होणार आहे. मोदीजींनी जगात हा देश 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर नेलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत कारण आम्हाला विकास करायचा आहे. ही अजित पवारांची स्थिती आहे. तुम्ही जो मुद्दा मांडलात की लोक भाजपचे काही राज ठाकरेंना मदत करू पाहतायत किंवा करण्याचा प्रयत्न करतात. आता राज ठाकरेंचं आणि भाजपचं जे नातं आहे ते असं फार गुंतागुंतीचं आहे. म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंवरचं कॉफी टेबल बुक ज्या वेळेला राज ठाकरेंनी खूप मागे केलं, वाजपेयी असताना केलं, त्यावेळेला गेटवे ऑफ इंडियाला त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्या प्रकाशनाला वाजपेयी होते, बाळासाहेब होते, अमिताभ बच्चन होते, प्रमोद महाजन होते. म्हणजे तेव्हापासून राज ठाकरे हे या दोन्ही पक्षांच्या परिवाराचे ब्लू आईड बॉय आहेत. म्हणजे या म्हणजे अगदी भाजपमधल्याही लोकांना आणि शिवसेनेतल्याही काही लोकांना असं वाटलं असण्याची शक्यता आहे की जर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या ऐवजी राज ठाकरेंची निवड केली असती आपला वारसदार म्हणून बरं झालं असतं. पण 2006 ते 24 हा जर तुम्ही प्रवास पाहिलात दोन्ही पक्षांचा आणि दोन्ही नेत्यांचा तर कदाचित बाळासाहेबांनी केलेली निवड योग्य होती असं तुमच्या लक्षात येतं. ती एक संघटना एका विशिष्ट पद्धतीने का होईना चालली आहे. आता राज ठाकरेंनी 2-3 पद्धतीने त्यांचं राजकारण केलं. 2009 मध्ये ते स्वतंत्रपणे लढले, त्यांनी शिवसेनेची मतं खाल्ली आणि 13 लोक निवडून आणले. मग ते गुजरातला गेले. गुजरातला गेल्यावर त्यांना गुजरातचा प्रयोग किती ग्रेट आहे असं वाटलं आणि असंच सगळं त्यांना हे लक्षात आलं नाही. आणि राज ठाकरेंसारख्या शहाण्या माणसाला म्हणजे ज्याला या प्रकारचा टायमिंगचा सेन्स आहे, ज्यांना मार्केटिंगची कल्पना आहे, ज्यांना या प्रकारच्या PR डिझाईनची कल्पना आहे, त्यांना सबंध गुजरात मॉडेल हे PRचं मॉडेल आहे हे त्यांना कळलं नसेल का? मग त्यांना कळलंच असेल. त्यांना कळलं असून त्यांनी असा विचार केला असेल पण त्याच्यात आपला फायदा आहे म्हणून त्यांनी मोदींची पाठराखण केली. आणि 2014ला त्यांनी पाठराखण केली, त्याबद्दल त्यांना काहीच मिळालं नाही. मग 19ला त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सर्वात कल्पक अशा प्रकारची स्कीम राबवली, ती म्हणजे लावरे तो व्हिडिओ. म्हणजे मला असं वाटतं की त्या भूमिकेवर जर राज ठाकरे ठाम राहिले असते 19 ते 24 ह्या 5 वर्षांमध्ये तर आज महाविकास आघाडीला भाजपच्या विरुद्ध जो राजकीय अवकाश मिळाला आहे त्याच्यापेक्षा जास्त अवकाश राज ठाकरेंना मिळाला असता. पण ते सातत्य नाही, त्यांच्यात हा प्रॉब्लेम आहे. ते काय आता असं आहे की राज ठाकरेंचे जे चाहते आणि भक्त आहेत ते असे इतके एकाधिकारशाहीवादी आहेत की त्यांना आपल्या साहेबांचं काही चुकू शकतं असं वाटतच नाही. पण तुम्ही 14चं धोरण पहा, तुम्ही 19चं पहा, काही का कारणाने होईना त्यांनी आपली ही लाईन बदलली आणि मग ते कशाबद्दल बोलायला लागले. आधी काल परवाही त्यांच्या भाषणांमध्ये ते म्हणाले की मला सत्ता द्या, 2 मिनिटात भोंगे बंद करतो. 48 तासात भोंगे बंद करतो. म्हणजे भोंगे हा प्रॉब्लेम आहेच, पण भोंगे मशिदीवरचे हाच प्रॉब्लेम नाहीये. देवळांच्यावर भोंगे आहेत की नाही? आपल्या हिंदूंच्या जत्रांमध्ये, हिंदूंच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कर्णकर्कश पद्धतीने वाजतंय की नाही? सर्व धर्मांच्या ठिकाणच्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गोष्टी तातडीने बंद करणं हा पॉलिटिकल अजेंडा असू शकतो, हा सरकारच्या भूमिकेचा भाग असू शकतो. पण राज ठाकरेंना त्यातली कॅची गोष्ट दिसते की मशिदींवरचे भोंगे काढून टाकले पाहिजे. आणखी राज ठाकरेंनी त्यांच्या अलीकडच्या भाषणांमध्ये असं म्हटलं की हे सगळे वाईट आहेत, तुम्ही मला संधी देऊन पहा. आता कसं झालंय बघा की तुम्ही पक्षच काढून 20 वर्ष होत आली. या 20 वर्षामध्ये त्यांचे प्रतिनिधी किती आहेत? एकदा 13, एकदा 1, दोनदा 1 माणसं. म्हणजे एकूण 15 माणसं त्यांनी 15 वर्षामध्ये त्यांची निवडून आणलेली आहेत. आणि जे लोक त्यांच्याकडे होते म्हणजे दरेकर असतील, राम कदम असतील, हे बरेचसे लोक भाजपमध्ये गेलेत ना आता. म्हणजे एकेकाळचे राज ठाकरेंचे जवळचे लोक हे भाजपमध्ये गेलेत. ह्यांना काही राज ठाकरेंनी पाठवले असं म्हणता येणार नाही. हे गेलेत तिकडे आणि ते तिथे फडणवीसांचे अगदी जवळचे आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आता जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे विशेषतः राम राम मंदिराच्या सुरुवातीपासून म्हणजे राज ठाकरेंनी आता सगळं मोदीमय झालंय असं म्हणून त्यांनी वातावरण निर्मिती केली. मग त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं किंवा शिवाजी पार्कला झालेल्या सभेत सांगितलं की मी NDAला बिनशर्त पाठिंबा देतो आहे आणि तो केवळ मोदींसाठी देतो आहे.
आणि मग त्याच्यानंतर मोदींची आणि त्यांची सभाही झाली शिवाजी पार्कला एकत्र. त्या सभेमध्ये त्यांनी अभिजात मराठीचा मुद्दाही मांडला आणि राज ठाकरेंच्या काही चाहत्यांनी मुंबईत होर्डिंग पण लावली आहेत की अभिजातला यश आलं कारण राजसाहेबांनी तो मुद्दा तिथे मांडलाय. ज्यांना कोणाला मोदी आणि शहांचं राजकारण थोडंफार कळतं त्यांच्या हे लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या प्रश्नाची दखल कुठल्या का बऱ्या वाईट पद्धतीने नाही घेतली तर महायुतीच्या गळ्याशी येईल हे जाणवल्याशिवाय मोदी आणि शहांनी मराठीच्या बद्दलचा कुठलाही निर्णय घेतला नसता. म्हणजे मराठीला अभिजाततेचा दर्जा देऊन काहीच भलं होणार नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. पण ते आता सध्या मराठी अभिजानांना अशी एक नशा चढली आहे की त्यांना असं वाटतं की शेकडो कोटी आपल्याला मिळणार आहेत आणि मराठीचं भलंच होणार आहे. तो डिस्कोर्स किंवा ती चर्चा आपण बाजूला ठेवू. पण मोदी असं कोणाच्या सांगण्यावरनं काही करतील हे अजिबात शक्य नाही. आता त्याने 135 माणसं राज ठाकरेंनी वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले. हे मतदारसंघ आपण बघायला पाहिजेत की या मतदारसंघांमध्ये उमेदवार उभं करण्याचा सर्वाधिक फायदा कोणाला आहे. जर फायदा भाजपला होणार असेल आणि मतं मवियाच्या समर्थकांची कापली जाणार असतील तर अधिक उघडपणाने काही म्हणण्याची गरज नाही. म्हणजे उघडपणे राज ठाकरे बोललेच आहे की भाजपचं सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि आम्ही सत्तेमध्ये असू. मग नंतर फडणवीसांनीच थोडंफार ते वाक्य बदलण्याचा प्रयत्न केला की महायुतीचं सरकार असेल वगैरे वगैरे. प्रश्न असा आहे की राज ठाकरेंना सत्तेच्या बाहेर राहण्याचा कंटाळा आलेला आहे. कुठल्याही माणसाला येऊ शकतो. आणि शेवटी आजूबाजूची लोक वाट पाहतच असतात. आजूबाजूची लोक वाट पाहतायत. कारण हा प्रयोग म्हटलं बाळासाहेब ठाकरेंनी पण करून पाहिलेला आहे है ना. वामनराव महाडिक आणि दुसरे कोण होते, ठाण्याचे होतं कोणतरी, ठाण्याचं सतीश प्रधान यांच्या बाबतीत करून बघितलेला आहे. त्यामुळे हा थोडा पॉज घेऊन जुळतं घेणं हा एक राजकीय विचार असू शकतो. प्रश्न असा आहे की राज ठाकरेंसारख्या माणसाने इतका विचारपूर्वक मराठीचा अजेंडा मांडला होता. म्हणजे त्यांनी जे ब्लूप्रिंट केली म्हणजे ते महाराष्ट्राबद्दल ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे अशा प्रकारचं महत्वाचं डॉक्युमेंट आहे. पण ते त्यांनी अशा वेळेला मांडलं ज्या दिवशी मांडलं त्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी फुटली. त्याच दिवशी सेना आणि भाजप फुटलं आणि राज ठाकरेंचा सगळा जो ब्लूप्रिंटचा जामानेमा होता तो वाया गेला. म्हणजे एरवी राज ठाकरे हे महाराष्ट्रातल्या मीडियाचे मित्र आहेत. म्हणजे सगळे माध्यमांचे संपादक त्यांचे मित्रच आहेत. आणि तुम्ही कधीही बघा दुसऱ्या कोणाचंही भाषण लागलेलं असलं आणि राज ठाकरे स्टेजवर असले तर आपोआपच चॅनलवाले त्यांची भाषणं लावतात. इतकी त्यांची गहिरी दोस्ती आहे. ज्यांची एवढी गहिरी दोस्ती आहे त्या चॅनलवाल्या मंडळींनी राज ठाकरेंचं ब्लूप्रिंटचं भाषण सविस्तर दाखवून गेल्या 10 वर्षात त्याच्यावर किती चर्चा घडवून आणली. ती का नाही आणली? कारण हा जो मराठीचा अजेंडा आहे, मराठी भाषा समाज आणि संस्कृतीचं, राज ठाकरेही काही वेळेला त्याला मराठीकरण म्हणलेले आहे. जरी त्याच्यामध्ये परप्रांतीयांना विरोध आणि काही प्रकारची प्रतिकात्मकता असली, मराठी शाळांसारखे काही महत्वाचे मुद्दे त्यात खूप गृहीतही धरले गेलेले असले तरी सुद्धा ती ब्लूप्रिंट चर्चेला यायलाच पाहिजे होती. पण ती चर्चेला आली नाही. आणि ती समजा माध्यमाने आणली नाही तरी राज ठाकरेंच्या केडरने पण नाही आणली. म्हणजे तुमच्या पक्षाच्या आमदारांनी किंवा तुमच्या पक्षाच्या शाखा अध्यक्षांनी, तुमच्याकडच्या युवा संघटनेच्या लोकांनी जर यातल्या एकेका मुद्द्यावर गेल्या 10 वर्षात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असता तर आज ज्या पद्धतीने राज ठाकरेंना नॅरेटिव्ह बदलून हनुमान चालिसेपर्यंत जावं लागलं, शाल घेण्याचा प्रयोग त्यांना करावा लागलेला आहे, हे सगळे वरवरचे बदल आहेत. आणि या सगळ्या वरवरच्या बदलामधून तुम्ही काय सांगताय? एक म्हणजे परप्रांतीयांचं आक्रमण मी खपवून घेणार नाही, पण परप्रांतीयांबद्दल तुम्हाला जास्त बोलताच येणार नाही कारण सगळे परप्रांतीय भाजपचे गुजर मारवाडी तर आहेतच पण उत्तर भारतीय पण भाजपचे मतदार आहेत. मग राहिलं काय? मग मुसलमान. ठोकायला सर्वात सोपा एलिमेंट काय आहे तर मुसलमान आहे. मग भाजपने त्यांना हाणलेलंच आहे मनसेच्या पद्धतीनं. आणि त्यांचं असं झालंय की कधी नव्हे ते मुसलमानांनी काही मतदारसंघांमध्ये मवियाच्या उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या माणसांनाही मतदान केलंय. म्हणजे हे खरं तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुसलमानांचे आभार यासाठी मानले पाहिजे की महाराष्ट्रातलं वातावरण 92-93च्या दंगलीनंतर इतकं यांनी गढूळ करून सुद्धा आणि मुसलमानांचं आयुष्य इतकं बेचिराग करून सुद्धा जर महाराष्ट्रातला जो मराठी मुसलमान आहे तो सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर एकत्र जायचा प्रयत्न करत असेल तर तो मुसलमानांच्या वैचारिक खुलेपणाचा पुरावा आहे. पण ते राज ठाकरेंचा तुम्ही जर पक्ष स्थापन झाल्याचा झेंडा पाहिला त्याही झेंड्यात हिरवा रंग होता, त्याही झेंड्यात निळा रंग होता. राज ठाकरेंना मानणाऱ्यांमध्ये मुसलमान मुलं होती, राज ठाकरेंना मानणाऱ्यांमध्ये ओबीसी आणि बौद्धेतर दलित अशी खूप मुलं होती. ह्या सगळ्या मुलांचा पाठिंबा हा जो आहे हा लगेच तुमचा मतात नाही कन्वर्ट होणार ना.
म्हणजे राज ठाकरेंकडे सुदैवाने भरपूर पैसा आहे, ग्लॅमर आहे, अतिशय सुंदर वक्तृत्व त्यांचं आहे. हे सगळं असणाऱ्या माणसांना पेशन्स लागेलच ना. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बैठं राजकारण करून कसं चालेल. म्हणजे जर वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार लोकसभेचा निकाल लागल्यानंतर 4थ्या दिवशी दुष्काळाच्या परिषदांना जाऊ शकतात, तर ठाकरे मंडळींना काय प्रॉब्लेम आहे. आणि हे फक्त राज ठाकरेंना नाही, हे दुसऱ्या ठाकरेंनाही लागू आहे. त्यांनाही काय, म्हणजे तुम्ही बैठं राजकारण करणार, तुम्ही दरबारी राजकारण करणार, आणि ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातल्या लोकांनी मात्र तुमच्यासाठी पायघडा घालाव्यात अशा प्रकारची तुम्ही अपेक्षा बाळगणार. म्हणजे सरंजामदारीचं राजकारण कोणाचं आहे. ग्रामीण भागातल्या मराठा सरंजामदारांचं नाहीये. ते उठतायत 7 वाजता आणि लोकांना भेटतायत. खरं सरंजामदारीचं राजकारण शहरामध्ये आहे. तर राज ठाकरेंचं असं मला दिसतं की त्यांना आता भाजपला मदत होईल या पद्धतीने काम करायचं. मग त्यांनी काय केलं बघा, त्यांनी शिंद्यांना शिव्या घातल्यात म्हणजे त्यांना त्यांच्यावर टीका केली आहे की चिन्ह पळवलं, धनुष्यबाण बाळासाहेबांचंच आहे, पक्ष बाळासाहेबांचाच आहे. त्यांनी अजितदादांच्या बद्दल पण तेच म्हटलं. आता अजितदादांच्या बद्दल त्यांचं एकदम वेगळंच लव्ह हेट रिलेशनशिप आहे. दादा आणि त्यांनी एकमेकांच्या बद्दल अशा प्रकारची विधानं आधी केलेली आहेत की ती संसदीय आणि असंसदीयच्या सीमारेषेवरची आहे. पण परवा मात्र राज ठाकरे असं म्हणाले की शरद पवार जातीयवादी आहेत, पण अजित पवार मात्र अजिबात जातीयवादी नाही. आता ह्याच्यासारखं हास्यास्पद विधानच नाही. जर शरद पवार जातीयवादी असतील आणि शरद पवारांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ या संस्थांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिलं हे खरंच आहे. पण जर शरद पवार तसं असतील तर शरद पवारांचे जे चेले आहेत, म्हणजे अजितदादा असतील, आराराबा असतील, जयंत पाटील असतील, या मंडळींनी तेच राजकारण नाही का केलेलं. आता फक्त दादा भाजपच्या मांडीवर आहेत म्हणून ते कसं काय वेगळे करू शकतील. पण म्हणजे ही अशा प्रकारची फट काढण्याचा ते प्रयत्न करतात. आणि मग भाजपच्या बाबतीमध्ये मात्र ते तुम्हाला टीका करताना दिसत नाहीत. म्हणजे ते शरद पवारांना परवा म्हणाले की महान संत शरद पवार, महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणाचे प्रवर्तक शरद पवार, महाराष्ट्रातल्या जातीय राजकारणाचं विष पेरणारे शरद पवार. हे सगळं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही तोंडावर ताबा लोक ठेवत नाहीत, हे आपण मान्य करूया. पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे तेच शरद पवार आहेत ज्यांची त्यांनी 4 वर्षापूर्वी मुलाखत घेतली पुण्यात. आणि त्या मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला कोण आवडतं, राज का उद्धव, असा प्रश्न तुम्ही विचारलाय की नाही. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी अतिशय चाणाक्ष पद्धतीने ठाकरे फॅमिली असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही शरद पवारांची मुलाखत घेतली जागतिक मराठी परिषदेच्या, म्हणजे ती जागतिक मराठी अकादमी, मला वाटतं ती मराठी अकादमी हे सुद्धा एक असं ढोबळ आणि बोगसच व्यासपीठ आहे. पण जे काही व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर तुम्ही जर मुलाखत घेतली तर तेव्हा तुम्हाला शरद पवार चालत होते ना. शरद पवार चालत होते, आवडत होते. आणि त्यांच्याबरोबर जर आपण मुलाखत घेतली तर त्यांच्या केडरमध्ये पण आपल्याबद्दल एक वातावरण निर्मिती होईल. म्हणजे शरद पवारही भाबडे नाहीत आणि तुम्ही पण भाबडे नाही आहात. दोघांनी एकमेकांचा आपापला फायदा बघितलाय. मग तुम्हाला शरद पवार आता का चालतायत. आणि उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुमचा राग समजू शकतो, कारण तुम्ही दोघे एकाच आसनासाठी भांडत होता. पण उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी महाराष्ट्रात फिरून त्यांचा पक्ष वाढवून टिकवण्याचा प्रयत्न केला. एवढा तर संशयाचा फायदा त्यांना देता येईल की नाही. ते तुम्हाला नाही करता आलं कारण तुम्ही तुमच्या केडरला कार्यक्रमच दिला नाही. त्यामुळे आता असं आहे की राज ठाकरेंचं असं दिसतं की एकतर मवियाच्या मंडळींची मतं खाणं, दुसरीकडे जिथे गरज पडेल तिथे भाजपच्या मंडळींना सोबत करणं, आणि आपले काही मोजके लोक, म्हणजे मला असं जाणवतं की बाळा नांदगावकर, स्वतः अमित ठाकरे, एक 4 ते 5 मतदारसंघ असे असतील की जिथे भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक राज ठाकरेंच्या पक्षाला मदत करेल. म्हणजे इतक्याही ठिकाणी करणार नाही, म्हणजे 2 आकडी संख्येमध्ये राज ठाकरे जावेत इतकीही मदत भाजप त्यांना होऊ देणार नाही. पण असे 5-6 लोक जर राज ठाकरेंचे निवडून आले की जे नंतर शेवटच्या जोडतोडीत उपयोगी पडणार आहे, तर भारतीय जनता पक्ष त्यांना निश्चित मदत करेल. आता असं आहे की मग दोघांची विचारसरणी सारखी आहे का, किंवा दोघांची विचारसरणी काय आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची विचारसरणी अटल बिहारींच्या 80 सालच्या त्या पक्षाच्या स्थापनेपासून, गांधीवादी समाजवादापासून ते मोदींच्या हिंदुत्वापर्यंतची विचारसरणी आहे. म्हणजे ती आता विचारसरणी परवा योगी आदित्यनाथ यांच्या भाषणामध्ये कटेंगे तो बटेंगे ह्याच्यात आलं. आता हे कटेंगे तो बटेंगे काय मला सांगाय, तुम्ही कोणाला सांगताय. महाराष्ट्र म्हणजे उत्तर प्रदेश आहे का. महाराष्ट्रातलं म्हणजे आणि महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हावा अशी तुमची इच्छा असली तरी सुद्धा महाराष्ट्रातले लोक अगदी इतके मूर्ख आहेत का
की ते गायपट्ट्यामध्ये आपल्या राज्याचं रूपांतर करू देतील. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं हिंदुत्वीकरण, पूर्णतः कम्युनल पोलरायझेशन, जातीय धार्मिक धर्मांध ध्रुवीकरण करणं, हा जो अजेंडा आहे, इथे भाजपचं राजकारण आता चाललंय. याचं कारण जे मधलं राजकारण आहे, जे काहीच अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये होतं, त्या मधल्या राजकारणाचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये असं भाजपला बहुतेक आतून वाटतंय. त्यामुळे एकीकडे मग धार्मिक टोकदारपणाचं राजकारण करायचं, दुसरीकडे मग आम्ही सीए आणू, मग आम्ही एनआरसी आणू, मग आता युनिफॉर्म सिव्हिल कोडचं आम्ही काहीतरी केलंय, असं म्हणून लोकांच्या व्हॉट्सअपमधनं निर्माण झालेल्या राष्ट्रभक्तीला चेतवायचं. आणि दुसरीकडे राज ठाकरेंच्या सारखे जे त्यांचे म्हटलं तर सॅटेलाइट आहेत, आता हे आता राज ठाकरेंच्या मंडळीला फार आवडणार नाही, पण भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा पण उपग्रह केला. मी हे उद्धव ठाकरे बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत ते लक्षात आलंच नाही, पण उद्धव ठाकरेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या पक्षाशी साथ सोडली. जे उद्धव ठाकरेंचं त्यांनी काल केलंय तेच ते राज ठाकरेंचं उद्या करतील. आणि उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंचं ची परिस्थिती अधिक वाईट असू शकेल. पण हे काय राज ठाकरेंना समजत नसेल? निश्चितच समजत असेल, पण राजकारणामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दीर्घकालीन आणि अल्पकालीन फायद्यांचा तुम्ही विचार करता. आता मला असं दिसतं राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये की ते म्हणजे आधी त्यांचा मुलगाही म्हणाला एका मुलाखतीमध्ये की आम्हाला 100 जागा मिळतील, पण ते वाक्य म्हणतानाही तो कॉन्फिडंट नव्हता. आणि हे स्वाभाविक आहे, 150 जागा लढवणाऱ्यांना जर महाराष्ट्रात 100 जागा मिळाल्या तर म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण एकदम चमत्कारिकच पद्धतीने बदललेलं असेल. आता मला असं दिसतं की राज ठाकरेंना त्यांच्या मुलाला लॉन्च करायचं आहे, त्याच्या बरोबरीने 4-5 माणसांना इतरांना लॉन्च करायचं आहे आणि विधिमंडळातलं आपल्या पक्षाचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यांना हे जाणवतंय की 14 ते 19 आणि 19 ते 24 या काही 10 वर्ष त्यांच्या पक्षाची विधिमंडळाच्या दृष्टीनं वाया गेलेली आहे. आणि तुमच्या पक्षाची जी काही बरी वाईट विचारसरणी असेल ती विचारसरणी त्या सभागृहामध्ये लोकांच्या समोर येणं. म्हणजे अगदी तुम्ही बघा की उद्धव ठाकरे विधान परिषदेतनं आमदार झाले आणि मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ती आमदारकी घेतली. सरकार पडल्यावर ते तिरीमेरीमध्ये आमदारकी सोडायलाच चालले होते, पण त्यांच्या पक्षातल्या काही शहाण्या लोकांनी त्यांना ते करू दिलं नाही. पण ह्या ज्या मोजक्या जागा, मोजक्या संधी होत्या, त्यातनं उद्धव ठाकरेंना एका अधिकृत व्यासपीठावरनं आपलं म्हणणं महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत नेता आलं. तुम्ही असा विचार करा की जर राज ठाकरेंनी त्यांची इतर माणसं निवडणुकीला लढवत असतानाच स्वतः तेही निवडणुकीला उभे राहिले असते आणि एक 4-2 माणसं स्वतःच्या बरोबर घेऊन विधिमंडळात ते जात राहिले असते, तर कदाचित त्यांना या पद्धतीनं बोलता आलं असतं. तर मला असं दिसतं की ठाकरे मंडळींचा प्रॉब्लेम हा असा आहे की ते सभेतले मोठे वक्ते आहेत, पण विधिमंडळातल्या चर्चेसाठी विधिमंडळामध्ये आपल्या पक्षाची भूमिका, आपल्या पक्षाचं तत्वज्ञान, आपल्या पक्षाची विचारधारा ही धोरणात कशी परिवर्तित करायची, हे जसं काँग्रेसवाल्यांना जमलंय, राष्ट्रवादीवाल्यांना जमलंय, अगदी भाजपवाल्यांना खूप चांगल्या पद्धतीनं जमलंय, कम्युनिस्टांना शेकापांना छोट्या छोट्या पद्धतीनं जमलंय, अशा प्रकारचा प्रयत्न ह्यांनी न केल्यामुळे संसदीय राजकारणाचा सगळा अवकाश त्यांनी सोडून दिलेला आहे. मला असं दिसतं की राज ठाकरेंना त्यांच्या मनामध्ये आपण हे केलं नाही, पण आपल्या मुलाने ते केलं पाहिजे आणि यानंतरच्या काळात असं करायचं तर आपली सोबत फक्त भाजप देऊ शकतो, अशा प्रकारची स्पष्टता त्यांच्या मनामध्ये कदाचित असेल. आणि त्यामुळे त्यांनी जो काही गेल्या 6-8 महिन्यांचा प्रवास केला आहे, म्हणजे राम मंदिराच्या स्वागतापासून मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्यापासून 135 उमेदवार उभे करेपर्यंत, ही ट्रॅजेक्टरी लक्षात घेतली तर मला वाटतं की ते या दिशेने संसदीय राजकारणातला गमावलेला अवकाश पुन्हा मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करतायत. एक फॅक्टर इथे तुमच्या बोलण्यातून पण जाणवला मला आता, की जसं लोकसभेमध्ये महायुतीला म्हणजे भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांना फटका बसला आणि जिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची उमेदवारी चांगली आली, आत्ताच्या विरोधी प्रचारामधून असं जाणवतं की मुस्लिमांची मतं ही चांगल्या पद्धतीने मवियाकडे आली आणि ती शिवसेनेलाही मिळाली. आपलं सरकार नाही आलं, पण आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या खुशीत बराच काळ किंवा अजूनही मवियातील घटक आहेत. व्हेरॅज त्याचा फटका का बसला याचं आत्मचिंतन आणि पुढची पॉलिसी ठरवण्यात महायुती सरस ठरते असं एक चित्र आहे. एकनाथ शिंदे यांनी ते ज्या पद्धतीने त्या गद्दार बोलण्याला किंवा मिंधे म्हणण्याला उत्तर त्यांच्या कृतीतून देत आहेत, तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. लोकसंग्रह त्यांनी आधी आहे त्यापेक्षाही वाढवला आहे. त्यामुळे शिंदेंची इमेज ना ह्या पलीकडे आता आली. तर हा महायुतीतला फॅक्टर ना, शिंदे फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणाने मला आता पुढे येताना दिसतोय.
त्यामुळे ही निवडणूक कुठेतरी शिंदेंच्या बदललेल्या किंवा अधिक ठळकपणे आधी नव्हती त्यापेक्षा जास्त जी प्रॉमिनंट इमेज एकनाथ शिंदेंची दिसते ना, त्याचा फॅक्टर खूप महत्त्वाचा वाटतोय. आणि भाजपने पण किंवा आणखीन त्यांच्या पक्षांनी तो जो पराभव किंवा ती जे स्ट्राईक रेट हे जो म्हणतायत तो जो आपल्याला मिळाला तो कसा मिळवला जाईल आणि त्याच्यावर चांगलं काम केलं. वेऱ्याच मिळालेल्या प्रतिसादाचं कुठेतरी कॅश करणं मवियाच्या पक्षांना जमत नाहीये. ह्याचं उदाहरण म्हणून मी सांगेन की शिवसेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुसलमानांच्या मतांचं काही चांगल्या पद्धतीने त्यांना रिवॉर्ड देणं हे जमलं नाहीये असं मला वाटतंय. तर ते करता आलं असतं का जेणेकरून विधानसभेला आता जास्त फायदा झाला असता? असं आहे की मुसलमान जे एरवी कायम शिवसेनेचे विरोधक आणि शिवसेना मुसलमानांची विरोधक राहिलेली आहे, तर हे याने का मतदान केलं असावं? तर गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने दिल्लीतलं सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुसलमानांकडे एकतर या देशाची त्यांची निष्ठा नाही, या पद्धतीनं पाहिलं गेलं. उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने मुसलमानांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न झाले, गुजरातची दंगल तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी कशा कार्पेटखाली टाकल्या गेल्या हे सगळ्यांना माहिती. हा जो काही परिणाम घडला म्हणजे शिवसेनेकडनं जे काही घडलं, शिवसेनेचं तुमच्या एक लक्षात येईल की शिवसेनेची जी केडर आहे शाखेतली, त्यांच्याकडे जेव्हा मुसलमानांच्या घरचे पण प्रॉब्लेम येतात, त्यांच्याकडे जेव्हा अँब्युलन्स मागण्यासाठी मुसलमानांच्या घरातलं पण कोणी येतं, शाखेतमध्ये लोकांना वागवण्याची पद्धत शिवसेनेची वेगळी आहे. शिवाजी पार्कला ते वेगळ्या पद्धतीने बोलतात. त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला शाखांमध्ये शाखांचे पदाधिकारी तुम्हाला मुसलमान दिसतात आणि हे मुसलमान आहेत म्हणजे काही टोकनिझम म्हणून मुसलमान नाहीये. तर तो म्हणजे मला वाटतं हारून खान तो स्वतः शाखा प्रमुख असलेला आणि आता उमेदवार असलेला माणूस आहे. तर हे जे आहे हे बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी हे काहीच कॉन्शियसली केलेलं आहे. हे खरं राज ठाकरेंनी पण केलं होतं. म्हणजे त्यांच्या पक्षाच्या बद्दल सुद्धा जो मराठी मुसलमान आहे त्याला एक प्रकारची आत्मीयता होती खूप सुरुवातीला. आणि इथे मुसलमानांचा विचार करताना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जो मराठी मुसलमान आहे म्हणजे ज्याच्याबद्दल हमीद दलवाईंनी वारंवार इथल्या संस्कृतीशी तो मिसळलेला आहे असं म्हटलंय, त्याची मातृभाषा त्याची व्यवहाराची भाषा मराठी असली पाहिजे असं म्हटलंय, तो मराठी मुसलमान आणि युपी बिहारमधनं इथं आलेला जो मुसलमान आहे ज्यांच्या ताब्यात आता महाराष्ट्रातल्या मशिदी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते सगळे त्या मशिदींची भाषा उर्दू फारसी अरेबिक होण्याचं कारण हे या बाहेरच्या मंडळींचं इथल्या मशिदींवरचं वर्चस्व हे आहे. या सगळ्या मंडळींना 2014 ते 19, 19 ते 24 या काळामध्ये ज्या प्रकाराने भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी टॉर्चर केलेलं आहे त्यातनं त्यांना असं जाणवलं की शिवसेना किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी सुद्धा काही त्यांचं फार बरं केलंय असं नाहीये, पण त्यांना हे जाणवलंय की कुठल्या तरी एका टप्प्याला हे लोक जरा बरे आहे. मग हे जर बरे असतील तर या सगळ्या मंडळींच्या दृष्टीने विचार करता त्यांनी ती मतं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकांना दिली. म्हणजे त्यावेळेला नसीम खानने अगदी पक्ष सोडेपर्यंत प्रयत्न केला होता की एकही तिकीट तुम्ही मुसलमानांना दिलेलं नाही. तर आता मवियाच्या तिकिटामध्ये पण खूप मुसलमान लोक आहेत, अगदी वंचित बहुजनच्या पण तिकिटांमध्ये मुसलमानांना खूप तिकीट दिली गेली. तर मुसलमानांनी त्यावेळेला मवियाला मतदान केलं, पण ते मतदान जेव्हा झालं त्याला आता फडणवीसांनी वोट जिहाद म्हटलेलं आहे. हा वोट जिहाद आहे आणि मला वाटतं आणखी बऱ्याच लोकांनी महायुतीतल्या त्याला वोट जिहाद म्हटलंय, पण शिंदे त्याला वोट जिहाद तितक्या फ्रिक्वेंटली म्हणत नाहीत. अजितदादा तर अजिबातच त्याला म्हणत नाहीत, कारण दादांच्या पक्षामध्ये सुद्धा मुसलमान आहेत जे पवारांच्या पक्षातूनच त्यांच्याकडे आलेले आहेत. तर हे जे मुसलमान आहेत, आता जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा जाहीरनामा आलाय, वचननामा असं त्यांनी म्हटलंय त्याला, त्याच्यामधली एक तरतूद कोणत्याही धर्माच्या यंत्रणांमध्ये शासनाचा हस्तक्षेप मर्यादेपेक्षा जास्त असणार नाही असं म्हटलेलं आहे. असा एक मुद्दा त्याच्यात त्यांनी मांडला. म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीने धर्मापासून राज्य व्यवस्थेने समसमान अंतरावर राहिलं पाहिजे त्याच्या प्रकारचा एक पुरावा त्या जाहीरनाम्यातल्या मुद्द्यामध्ये दिसतो. उद्धव ठाकरेंच्यावर जी टीका झाली आहे ती अशी की आता म्हणजे कालच मला वाटतं राज ठाकरे म्हणाले की कुठेतरी बाळासाहेबांचं नाव जनाब बाळासाहेब असं लिहिलं गेलं आणि बाळासाहेब जर आता हयात असते तर त्यांनी ह्यांना चापकाने फोडून काढलं असतं. तुम्ही मला सांगा की जनाब बाळासाहेब असं लिहिलं तर गैर काय आहे? साहेब ते साहेबच आहेत ना. उर्दूमध्ये त्या पद्धतीने आदराने त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेतलेलं आहे आणि राज ठाकरेंसारख्या
इतकं भाषांचं, कलेचं आणि साहित्याचं ज्ञान असणाऱ्या माणसानं हे म्हणावं याचं मला फार आश्चर्य वाटतं. पण या पद्धतीने म्हणजे मुसलमानांना उद्धव ठाकरेंच्या बद्दल काँग्रेसवाल्यांपेक्षा जास्त विश्वास वाटतोय. याचं कारण काँग्रेसवाल्यांची बरी वाईट बाजू, सो कॉल्ड सुडो सेक्युलर बाजू किंवा सो कॉल्ड कम्युनल बाजू मुसलमानांनी जवळून पाहिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं आणि मुस्लिम समाजाचं बऱ्यापैकी बरं आहे. तुम्ही म्हणलात त्या पद्धतीने मुसलमानांना आपल्या केडरमध्ये अधिक प्रमाणात घेण्यासाठी कदाचित उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करायला पाहिजे होता, थोडं अधिक बोलायला पाहिजे होतं. त्यातला प्रॉब्लेम असा आहे की उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरची जी एक टांगती तलवार आहे ती बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आहे. त्यामुळे त्यांना दर 10 वाक्यानंतर हे सांगावं लागतं की नाही पण तरी आम्ही हिंदू आहोतच आणि आमचं हिंदुत्व तसंच आहे, आम्ही हिंदुत्व गहाण टाकलेलं नाहीये. आणि त्यांना आश्चर्य म्हणजे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना सहज शक्य आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाकडनं प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाकडे जाणं. ते जे अब्राह्मणी हिंदुत्व आहे, जे अधिक समतावादी अशा प्रकारचं हिंदुत्व आहे, अजिबात कम्युनल नसलेलं हिंदुत्व आहे, त्याच्याकडे ते इतक्या वेगाने का जात नसावेत हा मला खरा पडणारा प्रश्न आहे. ते जर त्यांनी केलं तर त्यांना ह्या सगळ्या वोट जिहाद वगैरे बोगस टिकेतनं बाहेर पडता येईल आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या ओझ्यातनं पण बाहेर पडता येईल. पण कदाचित असं असावं की एकदम सगळेच घास एकदम घ्यायचे का, विधानसभेची सत्ता मिळाल्यानंतर काही बदल करून बघू असं त्यांच्या डोक्यात असू शकेल. पण मग जर समजा अशा प्रकारच्या 2 पावलं पुढे पण 4 पावलांची गरज आहे तिथे 2च पावलं पुढे गेल्यामुळे सत्ता हातातच आली नाही तर काय करायचं. मुसलमानांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेला तेवढं मतदान सरकलंच नाही तर काय करायचं. हा एक गंभीर प्रश्न उद्धव ठाकरेंच्या समोर असणार आहे. तुम्ही जो शिंदेच्या बद्दल प्रश्न मांडला तो म्हणजे बराच काळ उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गद्दार, मिंधे, खोके हे शब्द वापरून झाले विधिमंडळाच्या बाहेर. आता कंटाळाही आला. आणि आता असं आहे की संजय राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदेत हा शब्द आहे, आदित्य ठाकरेंच्या भाषणात हा शब्द आहे, उद्धव ठाकरेंच्या भाषणात हा शब्द आहे. लोकांनी 50 कोटी घेतलेत का नाही हा दुय्यम मुद्दा आहे, पण त्यांनी 50 कोटी घेतलेले असावेत अशा प्रकारचं वातावरण निर्मित करण्यात तुम्हाला यश आलंय. मग आता त्यांनी 50 कोटी घेतले, तुमच्या माणसांकडे काही पैसेच नाहीयेत का? तुमचे लोक सगळे संत सज्जन आहेत का? म्हणजे महाविकास आघाडीतल्या लोकांनी कधीच काही व्यवहार गैर केलेले नाहीत का? तर प्रश्न असा आहे की आता तुम्ही त्या खोक्यांच्या पलीकडे जाऊन यांनी विकासाचं काय बरं वाईट केलं आमच्याकडनं जाऊन हे तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे जे जे लोक तुमचा पक्ष सोडून गेले त्यांचा मतदारसंघ 19 साली कसा होता, 22 साली कसा होता आणि 24 साली कसा आहे याचा काहीतरी एक तुलनात्मक तुम्हाला मांडावंच लागेल ना. कारण शिंदे कशाबद्दल बोलतायत, ते असं म्हणतायत हे स्थगिती सरकार आहे, आमचं अंमलबजावणी सरकार आहे. म्हणजे ह्यांनी विकास कामं थांबवून ठेवली. आम्ही प्रत्येक मतदारसंघात शेकडो कोटी रुपये दिले. हे घरात बसून राजकारण करतो, मी जनतेमध्ये जाऊन करतो. तर जर शेकडो कोटी दिलेले आहेत तर ते शेकडो कोटी कुठे गेले? ते कंत्राटदारांकडे गेले का, गुत्तेदारांकडे गेले का, लोकांपर्यंत पोहोचले का, खरोखर त्याचं रूपांतर लोकांच्या विकासामध्ये झालं का, याचा काही एक आराखडा हा उद्धव ठाकरेंच्या लोकांनी त्यांच्या शिंदेच्या सोबत असलेल्या माणसांच्या मतदारसंघात तरी लेखाजोखा मांडलाच पाहिजे. पण ते त्यांनी न केल्यामुळे आणि शिंदेनी ज्या पद्धतीने अतिशय हुशारीने PR यंत्रणा, मार्केटिंग यंत्रणा, ऍडच्या यंत्रणा या वापरलेल्या आहेत. म्हणजे दादांनी केलेलं कॅम्पेन ना एका टप्प्यानंतर तुम्हाला हास्यास्पद वाटतं आणि आपल्याला वाटतं की काय हा माणूस नुसती जॅकेट बदलतो, निदभर रांगोळ्याला त्या राख्या बांधतो, ह्याने काही बदल होणार आहे का? शिंद्यांचं त्यापेक्षा कन्व्हिन्सिंग आहे. आणि याचं कारण असं आहे की शिंदे हे मूळचे शाखा प्रमुख असल्यामुळे आणि दादा हे थेट पक्षाचे नेतेच झाले. शिंदे हे शाखा प्रमुख असल्यामुळे त्या लेवलला माणसांना काय द्यावं लागतं किंवा शिवसेनेची जी मूळ ओळख होती त्यातूनही ते शाखा प्रमुख झालेले आणि त्याच्यामुळे शिंद्यांनी खालच्या पातळीवरची माणसं मॅनेज करण्याची एक पद्धत, मधली मॅनेज करण्याची एक पद्धत, मोदी शहांना डील करण्याची वेगळी पद्धत. म्हणजे तुम्ही विचार करा की शिंद्यांशी मोदी आणि शहांचं 1-on-1 बोलणं होतं, फडणवीसांच्या मार्फत नाही होत. याच्या मागे मोदी आणि शहांचा फडणवीसांना आपली जागा दाखवून देणं हा अजेंडा असूच शकतो. पण शिंदे त्यांच्या दृष्टीनं असे महत्वाचे बनून गेले कोणत्या का कारणाने, आर्थिक कारणाने असेल, इतरही कारणाने असेल, की त्यांना शिंदेची दखल घ्यावीशी वाटते आणि महायुती ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरी जाणार आहे ते शिंदेच आहेत असं म्हणावं लागतं. याचं कारण असं तुम्हाला दिसतं की मला जाणवतं की शिंदे आणि फडणवीस 22 साली एकमेकांचे त्या मानाने पार्टनर असतीलही, पण मधल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनावर शिंदेंनी स्वतःची मांड बसवलेली आहे
ती पाहता मला असं वाटतं की महायुतीची स्पर्धा मवियाशी आहेच, पण महायुतीमध्ये शिंदे आणि फडणवीसांची एकमेकांची तीव्र स्पर्धा आहे. आणि अशी शक्यता आहे, ह्या पुन्हा खूप स्पेक्युलेटिव्ह आहे, की ह्या लढाईमध्ये जर दिल्लीतले भाजपचं नेतृत्व आणि फडणवीस यांच्यामध्ये संघर्ष आहे असं दिसतं गेल्या 2 वर्षामध्ये, तर तो जर संघर्ष एकनाथ शिंदेना आपल्या पथ्यावर पाडून घेता आला तर कदाचित त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी जागा मिळतील. आणि त्या बऱ्यापैकी जागा मिळण्याच्या आशेवर ते महाराष्ट्रामधलं स्वतःचं स्थान, मुख्यमंत्री ते होतील असं मला पुन्हा वाटत नाही, पण महाराष्ट्रातलं त्यांचं स्थान जे काही आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करतील. ह्यात मला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं चुकलं जे आहे असं वाटतं की तुम्ही सतत यांनी आम्हाला फसवलं असं म्हणून तुम्हाला रडता येत नाही. कारण लोक असं म्हणतील की तुम्ही इतकं, कारण काय होतंय ती तुलना कशी होते, यांनी ते कायम लावून धरलं, वेळेस शरद पवारांनी ह्यातलं काही फार ब्र न काढता त्यांचं काम सुरू ठेवलं. म्हणजे दादा वेगळे झाल्यानंतर मला वाटतं दुसऱ्या दिवशीच का काहीतरी पवारांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की मी कोर्टात जाणार नाही असं म्हणाले नाहीत ते, पण मी ह्याच्यावर अवलंबून नाहीये, मी ह्याच्या अगोदर अनेक वेळा पक्ष मोडलेले आहेत, पक्ष फुटलेले आहेत, मी पुन्हा तयारी करणार आणि लोकांच्या समोर जाणार. ते करतायत ते, आणि ते करतायत. तर ते मला असं वाटतं की प्रगल्भ आणि नॉट सो प्रगल्भ अशा प्रकारच्या राजकारणाचा तो फरक आहे. आणि तुम्हाला जर शिंद्यांनी फसवलंय, मला असं वाटतं की पवारांना आपल्या हातचं काही निसटून गेलं असं वाटतच नाही आणि ह्यांना ते वाटतंय. हा, आणि हे मला असं वाटतं की पवार हे त्या दृष्टीनं सिझन्ड राजकारण आणि ह्यांना ते खूप आत लागलंय. म्हणजे ज्या पद्धतीने मला उद्धव ठाकरेंनी तडकाफडकी राजीनामा दिला ती सुद्धा गंभीर राजकीय चूक होती असं मला वाटतं. की त्यांनी जर राजीनामा दिला नसता, ते विधिमंडळाला सामोरे गेले असतं तरी सरकार पडलंच असतं त्यांचं. पण विधिमंडळाला सामोरं गेल्यानंतर हा सगळा जो बिभत्स राजकीय आणि आर्थिक व्यवहार त्यावेळेला म्हणजे महाशक्तींनी घडवून आणला तो लोकांच्या समोर मांडता आला असता त्यांना, आणि तुम्हाला मग तेवढं सहानुभूतीसाठी रडत राहावं लागलं नसतं. आता तुम्ही जेव्हा लोकांना सांगता की ह्याने आम्हाला हरवलं, ह्याने आम्हाला पाडलं, ह्याने आम्हाला फसवलं, तेव्हा लोक तुम्हाला, राजकारणाचे अभ्यासक आणि राजकारणातले लोक तुम्हाला विचारतात म्हणजे तुम्ही कमी पडलात ना. हो, अगदी ते जाहीर. ते जर तुम्हाला फसवू शकले आहे, त्यांनी जर तुम्हाला फसवलं, तुमची माणसं इथनं सुरतला नेली, पोलीस तुमच्या ताब्यात होते की नाही, तुम्ही कसं काय त्यांना अलाव केलं? अगदी तुम्ही बघा, रश्मी शुक्लांची परवा गच्छंती केली निवडणूक आयोगाने. त्यांच्याबद्दलची बातमी जेव्हा आली तेव्हा असं म्हटलं पेपरामध्ये की, मला वाटतं उद्धव ठाकरेंचंच म्हणणं होतं की जेव्हा त्यांची चौकशी सुरू झाली तेव्हा रश्मी शुक्ला त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी विनंती केली आणि मग आम्ही त्यांना ठेवून घेतलं, म्हणजे कंटिन्यू केलं. जर तुम्हाला माहिती आहे की रश्मी शुक्ला ह्या बाईंनी राजकीय मंडळींचे फोन टॅप केलेले आहेत, तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे फोन टॅप केले, त्या काही विनवणी करतील, तुम्ही त्यांची हकालपट्टी तेव्हाच करायला पाहिजे होती. मग त्यांची हकालपट्टी तुम्ही तेव्हा केली नाही, मग फडणवीसांनी त्यांना एक्सटेन्शन दिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी उरबडवे करून गिरी करून काय उपयोग आहे? तुम्हाला संधी होती, तुम्ही रश्मी शुक्ला पोलीस दलाच्या क्षितिजावर दिसणारच नाही या पद्धतीने त्यांची हकालपट्टी. तसे रुथलेस पॉलिटिशियन जर तुम्ही नसाल तर तुम्ही त्रागाच कराल, मग तुम्ही उद्वेगच दाखवाल. तर हा जो त्रागा आणि उद्वेग आहे हे 2 अंकी नाटक आहे ना. तुम्हाला कुठल्या तरी एका अंकात तुम्हाला त्रागा संपवाच लागतो. आणि शिंदेचं असं दिसतं की शिंदे वाईटच वक्ते आहे, म्हणजे वक्ते म्हणून ते चांगले असते तर ते उद्धव ठाकरेंना महागातच पडले असते. ते वक्ते म्हणून वाईट आहेत पण त्यांचा खिसा मोकळा आहे, ते देत आहेत लोकांना. आणि ती असं आहे शेवटी की तुम्ही राजकारणात कमावलेला पैसा आहे, शिंदेनी कमावलाय, ठाकरेंनी कमावलेला नाही का? तुमच्या केडरकडे तुम्हाला द्यावाच लागेल ना, तो द्यावा लागेल तो पैसा तुम्हाला. आणि तुम्हाला निवडणुका अशा वातावरणात आपण आता तुम्ही लढतात की बिन पैशाच्या लढवताच येणार नाहीये. असा एकही उमेदवार नाही आपल्याकडे की जो असं म्हणू शकेल की मी बिन प्रचाराचं आणि नुसता अर्ज भरेन आणि लोक माझ्यासाठी मतदान करतील. हे शरद पवारांना पण शक्य नाहीये, कोणाला शक्य नाही, फडणवीसांना पण शक्य नाही. याचा अर्थ प्रत्येकाला पैसे खर्च करावे लागणार आहेत. आणि शिंद्यांनी हे करत असताना लोकांची तोंड पैशाने बंद केलेली आहे. म्हणजे ते विकास कामं जी काही ते म्हणतात त्या प्रकारची करून केली असतील, किंवा विरोध करणाऱ्या मंडळींना गप्प बसून केलं असेल, किंवा ज्या पद्धतीनं फडणवीसांनी 14 ते 24 या काळात माध्यमांना गप्प बसवलेलं आहे. म्हणजे तुम्ही माध्यमांमध्ये बघा की लोक भाजपला शिव्या घालतील पण तरीही देवेंद्र फडणवीस मात्र चांगले आहे असं अगदी बरे स्वतःला विचारवंत समजणारे युट्यूबर पण तसं म्हणतात की नाही पण ते सगळं वाईट असलं तरी हे सगळं बरं आहे. हे देवेंद्र फडणवीसांना जर जमत आहे आणि ते जर तुमचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहे तर त्यांच्या स्पर्धेत तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला त्रागा, उद्वेग, आकांत ह्याच्या पलीकडेच गेलं पाहिजे.
शरद पवारांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षातली फूट हाताळली, म्हणजे पवारांच्या बद्दल तर लोकांच्या मनात शंकाच होत्या. लोकांना वाटत होतं ह्यांनीच केलंय सगळं. राज ठाकरे तर आतापर्यंत म्हणत होते की ह्यातले काही लोक सरकारमध्ये गेलेत आणि बाकीचे उद्या जाऊनच बसणार दोन आहेत. पक्ष आहेत, दोन ब्रांच आहेत. दोन ब्रांच आहेत. तसं नाही घडलं. म्हणजे ज्या पद्धतीने पवार आता अजित पवारांच्या विरुद्ध बारामतीमध्ये निवडणुकीचा प्रचार करतायत, हे म्हणजे कमालीच्या राजकीय काय म्हणूया त्याला ताकदीचं लक्षण आहे. म्हणजे शरद पवार तुम्हाला आवडत न आवडत, पण राजकारण करताना ज्या प्रकारचं तडजोडी म्हणा आणि कुठल्याही प्रकारचा धक्का पचवण्याची क्षमता म्हणा, आणि कुठे शांत राहायचं आणि कुठे काय बोलायचं, ते मला असं वाटतं की कुठे गप्प राहायचं हे पवारांना चांगलं माहिती आहे. आणि त्यांनी त्यांच्या हाताखालच्या माणसांना ते नीट समजावलंय. याचा अर्थ पवारांचं सगळं जे राजकारण आहे आतापर्यंतचं ते एकदम अनुकरणीय आहे आणि त्यात घडलेल्या गोष्टी क्षम्य आहेत असं अजिबात नाही. पण आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये मला असं दिसतं की ह्या मवियातल्या 3 पार्टनरमध्ये शरद पवारांचं मॅन टू मॅन मार्किंग आणि लोकांपर्यंत पोहोचण्यातलं सातत्य हे या 3 घटकांमध्ये सर्वात जास्त आहे. आणि त्यामुळे महायुतीला ह्या तिघांमध्ये सर्वात जास्त त्रास आणि धोका हा पवार शरद पवार गटाचा आहे.